स्वप्नांना आकार देणारी तू, जिद्द ठेवणारी तू, हार न मानता तुझीच तू रहा. हॅलो, नमस्ते, वेलकम टू विलेज व्लॉग. विलेज व्लॉग मी ह्याच्यासाठी बोलते कारण की आज मी आली आहे माझ्या गावी, म्हणजेच माझ्या माहेरी. सो ॲक्च्युली खूप दिवसापासून माझा प्लॅन बनत होता की गावी जायचं आहे, गावी जायचं आहे. 1 महिन्यापूर्वीच प्लॅन बनलेला, बट असं खूप साऱ्या अडचणी येत होत्या मध्ये मध्ये की त्याच्यामुळे मला गावी येता नाही आलं. आणि मुळात ह्यावेळी माहिती नाही कसं काय की ओजसला खूप हे लागलेलं की आई गावी जायचं आहे, आजी कधी येणार आहे, हे सगळं होतं. त्याला गावी जायचं कोणी सांगितलं, इवन त्यांनी कुठे ऐकलं हे मला काहीच आयडिया नाही आहे. बट त्याचं एकच होतं की आई मला गावी जायचं आहे, गावी जायचं आहे. जेव्हा तो स्कूलमध्ये होता, जेव्हा त्याचे एक्झाम्स पण फिनिश झाल्या नव्हत्या, तेव्हासुद्धा त्याला असं होतं की आजी कधी येणार आहे, मग आपण गावी कधी जायचं आहे. मग त्याची आजी आली आणि आजी आल्यावरती तो विचारायला लागला की आता आपण लगेच गावी जायचं का. म्हणजे खरं म्हणजे तर मी इथं ओजससाठी आली, त्याचं थोडंसं माइंड फ्रेश व्हायला पाहिजे म्हणून. आणि मीही खूप वर्ष गावी अशी राहायला आली नव्हती. एकदा मागे येऊन गेलेली, पण ते फक्त 4 डेजसाठीच, आणि ते फक्त आम्ही बाहेरच फिरत होतो, पण गावी असं मी राहिली नव्हती. सो खूप साऱ्या अडचणी पार करून मी गावी आलेली आहे. आणि आज मी डिसाईड केलं की आता मी आली आहे तर तुम्हाला मी आमच्या घरची होम टूर देईन की माझं माहेरचं गावचं घर कसं आहे. सासर माझं माहेर आहे गुहागरच्या थोडं आतमध्ये आहे. उमराट माझं आहे, हेदवीच्या नियरबाय हेदवी आहे तो. तर खूप निसर्गरम्य असं गाव आहे आणि खूप छान वाटतं, शांत वाटतं गावी येऊन. आणि खूप रिलॅक्स लाईफ असते, म्हणजे अजिबात धावपळ नसते. हां, कामं पण असतात, बट जसं मुंबईला असतं की हे काम आहे, ते काम आहे, आणि आता माझी तर खूपच धावपळ होत होती काही कारणास्तव. तर इथे येऊन एकदम रिलॅक्स वाटेल पुढचे काही दिवस. सो आणि असं होतं ना की जेव्हा एखादी गोष्ट, म्हणजे माझ्या बाबतीत नेहमीच असं होतं की जेव्हा मला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर ती कधीच सहज मिळत नाही, किंवा कुठे जायचं असेल तर कधी ती सहज शक्य होत नाही. त्यामध्ये खूप साऱ्या अडचणी येतात. आणि असं असतं ना की जेव्हा आपल्या मुलाला एखादी गोष्ट हवी असेल, आता माझा मुलगा म्हणजे 2-3 महिने झाले तो सतत बोलतो की गावी जायचं आहे. आणि त्याला मी एक होप्स दिलेले की हां ओजस आपण जाऊया गावी. आणि नंतर काही महिन्यांनी माझी मम्मी आजारी पडली. सो खूप साऱ्या गोष्टी झाल्यामध्ये की जेणेकरून गावी जायचं कॅन्सल होत होतं. तर कदाचित हे तुम्हाला, मला माहिती नाही की हे तुम्हाला नॉर्मल वाटत असेल की एवढं काय आहे, गावीच जायचं तर एवढं वाईट वाटायला काही आहे. बट मला त्या मुमेंटला जेव्हा माझं असं झालं की गावी जाऊ शकत नाही, तर मला हे इतकं जड होत होतं सांगायला ओजसला की. सो ह्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की जर आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल, आपल्याला आपली इच्छा असेल की आपल्याला एखादी गोष्ट पाहिजेच आहे आणि त्याच्यासाठी आपण मेहनत पण तितकीच करत असू, तर तेव्हा देवसुद्धा सपोर्ट करतोच. सो आता तुम्हाला मी माझ्या घराची होम टूर देते की माझं गावचं घर कसं आहे आणि कसं कसं आहे ते तुम्हाला मी दाखवते. डेफिनेटली तुम्हाला आवडेल. इथून हा एंट्री गेट आहे. इथून ही माझ्या घराची एंट्री आहे. पहिलं इथून अशी एंट्री आहे. इथून हा बाहेरचा स्पेस आहे, हा बाहेरचा स्पेस आहे आणि हे घर आहे. हे किचन आहे छोटंसं. हे किचन आहे छोटंसं. हे वॉशरूम आणि टॉयलेट एकत्र आहे. इथे मशीन आहे. हे असं घर आहे. आणि इथूनच ना वरती जायला टेरेस आहे. टेरेसला इथूनच शिड्या आहेत वरती जायला. इथे आम्ही राहतो, ह्या घरी आम्ही राहतो. मुलं दाखवते. टेरेसवर पहिला स्ट्रक्चर एकदम वेगळं होतं, आता स्ट्रक्चर एकदम वेगळं आहे. पहिला हे ओपन होतं,
आता आम्ही पत्रे घातले टेरेसवरती आणि पूर्ण पॅक करून घेतलं. पहिलं हे ओपनच होतं टेरेस, आता आम्ही पूर्ण पॅक करून घेतलं आहे. हे असं आहे. म्हणजे एवढं घर मोठं आहे ना की कितीही माणसं आली तरी झोपू शकतात, झोपायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हे टेरेस आहे. आता खाली जाऊया. आणि जे मी आत्ता दाखवलं ना तुम्हाला घर, तिथे आम्ही राहतो. एक मध्ये घर आहे, तिथे माझी आजी राहते. सो तिथे ती राहते. आणि पाठीमागे आहे तिथे माझे काका काकी राहतात. ही झाडं आहेत वेगवेगळी. हे आंब्याचं झाड आहे आणि तिथे फणसाचं झाड आहे. ते आता 3 फणस होते जेव्हा मी आली तेव्हा, आता जस्ट काढले पप्पानी. असं आहे. इथे चूल आहे. ह्या चुलीवरती फक्त आम्ही पाणी तापवतो, बाकी चुलीवर जेवण नाही करत. हे गुलाबाचं झाड आहे. ह्याला गुलाबं खूप छान येतात. मी आता आली तेव्हा 2 गुलाबं होती, पण पूजेसाठी नंदानी गुलाबं ती तोडली. आणि हे जे घर आहे ना, हे जे घर आहे हे अंगण आहे. हे अंगण आहे आणि इथे तुळस आहे. तुळस ती आता सुकली आहे कारण की गावी खूप हीट आहे. सो तुळस सुकली आहे. आणि हे पंप आहे. आमच्याकडे बोरिंग आहे ना, सो त्याचं हे बटन आहे. आणि इथे असा झोपा. ही माझी रिलॅक्स प्लेस आहे. म्हणजे इथे खूप बसून छान वाटतं. ही म्हणजे मी जेव्हा लहान होती ना एकदम, तेव्हापासूनचा हा झोपाळा आहे आणि तो अजून आहे तसाच. नन्नाला बोलली हा कधी काढू नको झोपाळा इथून, छान वाटतं. इथे छोटंसं वॉशरूम आहे. सो आता मी तुम्हाला नन्नाचं घर दाखवते वरचं. पहिला स्ट्रक्चर एकदम वेगळं होतं, आता स्ट्रक्चर एकदम वेगळं आहे घराचं. ही अशी एंट्री आहे. साईबाबा, ही अशी एंट्री आहे. हे नन्नाचं घर आहे. हा हॉल आहे. हा हॉल आहे. हॉलमध्येच इथे जेव्हा गणपती येतात तेव्हा गणपती इथे बसतो. आणि हे देवघर आहे. आणि इथे आतमध्ये गेल्यावरती हे किचन आहे नन्नाचं. हे असं किचन आहे नन्नाचं. आणि खाली इथे तिन्ही मांडणी वगैरे ठेवली आहेत. असं आहे. आणि इथे हा असाच एक रूम आहे. इथे हा असा एक रूम आहे. इथे फ्रीज आहे. हे पहिला कोंबड्यांचं खुराडं बोलतात. खुराडं होतं इथे. ह्याच्यामध्ये कोंबडे असायचे म्हणजे. आणि आमचं पहिलं दुकान पण होतं गावी. आता दुकान बंद केलं आहे. तर दुकान पण होतं गावी. सो आता नन्नाला तितकं झेपत नाही, तर त्याला बंद केलं आहे. हे जे कपाट आहे ना ते मला खूप आवडतं. कारण की जेव्हा मी लहान होती ना तेव्हा माझे आजोबा, म्हणजे त्यांना मी दादा बोलायची. आम्ही आजी आजोबांना नन्ना आणि दादा बोलतो. सो त्यांच्याकडे इथे पैसे असायचे आणि मग ते आम्हाला द्यायचे. त्यांचा असं गल्ला असा भरलेला असायचा पैशांचा. सो ठीक आहे ना. ही नन्ना आहे. नन्नाला बोलते तुम जियो हजारो साल, म्हणजे आम्हाला यायला मिळेल गावी. आणि आता मी माझ्या काकीचं घर दाखवते. काकीच्या घरी जायला असं पाठवून जावं लागतं. इथे एक स्टोरेज रूम आहे जिथे सगळं सामान ठेवतो. हे असं आजूबाजूचा नजारा असा आहे. इथे हे आहे ना, तिथे पहिला पाणी भरायचं पावसामध्ये, पण आता आम्ही इथे डस्टबिन एरिया ठेवला आहे. म्हणजे की आजूबाजूला कुठला कचरा होत नाही कुठलाही, तिथे टाकतो आणि जाळून टाकतो. तर काकीच्या घराची एंट्री अशी आहे. काकींची इथे चूल आहे. कधी कधी चुलीवर जेवण करतात. इथे पूर्ण हे चुलीचं असं सेटअप केलेलं आहे. तर इथे चूल आहे. मुलं गेली वाटतं. मुलं इथेच असतात. कुठे गेली ग सगळी मुलं? समोर आला चिंटू आला. चिंटू इथंच असतो नेहमी. आता तो समोरच्या घरी पण गेलाय.
म्हणजे मी आता आली आहे ना सकाळपासून तर इथेच येतो. हे काकीचं घर आहे माझ्या. अशी बाहेर इथे पडवी आहे असं. आणि ही माझी बहीण. आणि हे काकीचं घर आहे. काकी नाहीत आता. असं काकीचं घर आहे. इथे वारा खूप सुंदर येतो. जागा पण खूप स्वच्छ आहे. सो आणि ही पूर्ण आला गावी आल्यापासून मम्मा बोलायला लागलाय. आणि हे असं ही नारळाची झाड आहेत. खूप छान असं आहे. ही 2 नारळाची झाडं आहेत. तिथे एक झाड होतं, तिथे फुलं होती. ते येल्लो दिसतंय ना, खूप छान आहेत. इथून सगळी जण फुलं घेऊन जातात देवासाठी. आणि हे आंब्याचं झाड आहे. अजून एक आंब्याचं झाड होतं. अजून एक होतं ना अप्पू आंब्याचं झाड. हे असं अजून एक होतं ना. ते हे झालं. इथे पण अशी नारळाची झाड आहेत. गावचं क्लायमेट खूप सुंदर आहे. तिथे वॉशरूम आहे बाहेर. आणि हे असं आहे. आता मी तुम्हाला ना आमची बाग दाखवते. पुढची बाग. पिलू उलटी. ओजस जायचं नाही कुठे, तिथेच जा, त्यांच्या घरी जा. तर तुम्हाला आमची मी बाग दाखवते. इथे केळीचं पान आहेत. गुरं येतात आणि खाऊन टाकतात. पण हे केळीचं पान आहे इथे. आणि ह्याच्या पाठीमागे ना हे जे झाड आहे ना ते कोकमचं झाड आहे. कोकम पण खूप लागलेत. दिसली? खूप कोकम्स आहेत त्याला. कोकम आहे. आणि ही बाग आहे मोठी. ह्या बागेमध्ये खूप झाड आहेत. इथे पहिला सीताफळचं पण झाड होतं ह्याच्या बाजूला, पण ते आता नाही आहे. आणि हे चिकूचं झाड आहे. ह्याला जी चिकू लागतात ना ती खूप गोड असतात. खूप जास्त गोड असतात. दिसतात ना तुम्हाला ही चिकूची झाडं आहेत. आणि ही अशी पूर्ण बाग आहे. इतकं सुंदर वाटतं ना ह्या बागमध्ये. हवाच हवा असते. त्याच्यामुळे कितीही ऊन असलं ना तरी पण असं गरमी नाही जाणवत. कारण की झाडं खूप असतात ना. सो हवा खूप लागते. हे आहे अननस. आता 2 होते अननस. पप्पानी आजच काढले अननस. सो हे आहेत अननसची झाडं. ही अशी आहे. ही सर्व आमची नारळाची झाडं आहेत. ही सर्व नारळाची झाडं आहेत. असा काहीसा व्ह्यू आहे. आणि तिथे जे एकदम कॉर्नरला आहे ना ही जी पाठची घरं आहेत ती सर्व सावंतच आहेत. म्हणजे गावी अशी भावकी वगैरे असते ना. सो ती सावतांचीच घरं आहेत. आणि हे जांभळाचं झाड आहे. इथे जांभूळ पण असतात पण तिथे आता खूप हे आहे, कचरा आहे. त्याच्यामुळे मी पुढे जात नाही. भीती असते. कुठूनही काही पण येऊ शकतं गावी. सो हे जांभळाचं झाड आहे. सो अशी काहीशी आहे आमचं बाग. हा पाईप आहे झाडांना पाणी घालण्यासाठी. म्हणजे ते खालचं घर दिसतंय ते आमचं आहे. तिथे मम्मी पप्पा राहतात. इथे आजी राहते आणि पाठीमागे काकी काका राहतात आणि त्यांची 2 मुलं. नारळाचं पाटचं झाड बघा किती उंच झालंय. ते इथून पण दिसतंय. येऊन एकच दिवस झाला आणि तो खूप मजा करतोय. हमला आणि फणस दाखव कसं तोडतोस तू.
दे ते ज्यूस दे. हां दाखव फणस कसं तोडतोस. दोन्ही हाताने पकड स्टिक. हमला हमला. फणस काढ फणस. कसा काढतो फणस. नको जाऊ. आह आह आह. सो ठीक आहे असं आहे. आणि माझे अजून पुढचे ब्लॉग्स येतीलच चांगले चांगले, ते तुम्हाला आवडतीलच. मी गुहागरला सुद्धा जाणार आहे, दोनदा जाणार आहे गुहागरला. बट मी एकदा शूट करणार आहे आणि एकदा मी ओजससोबत आणि माझ्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करणार आहे. कारण की जेव्हा कॅमेरा हातामध्ये असतो, मोबाईल हातामध्ये असतो, तेव्हा टाईम स्पेंड नाही करता येत, तेव्हा खूप टाईम कमी स्पेंड करतो. त्याच्यामुळे मी एकदा शूट करणार आहे आणि एकदा मी फॅमिलीसोबत जाणार आहे, ते मी शूट नाही करणार आहे, ते मी असं फक्त एन्जॉय करणार आहे. आला आला बिल्लीवाला आला. हो आता मी आली आहे माझ्या पुन्हा फेवरेट प्लेसवरती. असं काहीसं माझं घर आहे गावचं. खूप सुंदर आहे, खूप छान आहे गावी. फक्त एकच प्रॉब्लेम आहे ना की ते आतमध्ये आहे खूप, त्याच्यामुळे जर काही आणायचं वगैरे असेल तर खूप इश्यू होतो. बट असं केव्हा तरी येऊन राहायला आणि थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी खूप छान प्लेस आहे. प्रॉपर गाव आहे, अजिबात सिटी नाही आहे, प्रॉपर गाव आहे. तर हे असं होतं माझं गावचं घर. आय होप सो तुम्हाला आवडेल. तुमचं घर कसं आहे, तुम्ही मेमध्ये गावी जाता का, ती नक्कीच कमेंट करून सांगा मला. काहीसा होता आजचा व्लॉग. आणि आता ह्या पुढचे व्लॉग जसं मी बोलले की तसे खूप इंटरेस्टिंग असतीलच. आणि मी दोनदा गुहागर बीचला जाणार आहे, बट मी एकदा शूट करणार आहे, एकदा मी शूट नाही करणार आहे. हो ठीक आहे. बी हॅपी, वर्क हार्ड अँड मेक युअर ड्रीम कम ट्रू. तुमच्या स्वप्नांसोबत तुमच्या मुलांची स्वप्नंसुद्धा पूर्ण करा, जर ती व्हॅलिड असतील तर. ठीक आहे. सो बाय बाय.